मित्रांनो, बिनजोडचं मैदान तर आता बंदी शर्यत उठल्यापासून चालू होत आहे. पण बिनजोडचा खऱ्या अर्थानं म्हणजे आपण म्हणू बादशाह कितीतरी वर्ष बैल झाला पळतोय. जवळजवळ 5 वर्ष बिनजोड तर गाजवतोय. बैल कुठला सगळ्यांना माहिती आहे, महबूब. तर माझ्यासोबत आहेत कान्हाशेठ. नेहमी बैल एक चांगल्या रीतीनं परफॉर्मन्स करून विजेतेपद देत असतो, गोलाला राहत असतो. काय सांगाल, विजय वेगळा होता आजचा विजय खूपच वेगळा होता आणि प्रेक्षकांच्या इच्छेनुसार शर्यत होती. बकासूर, महबूब, हरण्या आणि बच्चा या 4 बैलामध्ये अतिशय सुंदर लढत झाली आमची. पण धाकधूक बरंच आमच्या मनात पण चाललेलं सगळ्यांच्यात, कारण की जोडी टॉपची होती समोर. गाडी जिंकल्यानंतर खूपच आनंद झाला आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम बघून तर अजून उत्साह वाढला आहे आमचा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण प्रेक्षकांकडं किती लोक प्रेम करतात आणि हे प्रेम फक्त ह्या मैदानापुरतं नाही आहे, तर महबूब कितीतरी वर्ष हे मिळवते. काय सांगाल बैलाविषयी, काय सांगाल अजून? म्हणजे जवळजवळ त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये खूप आपण डाऊन आले, चढ उतार आला, पण अजून गुलालात बैल टॉपच्या गाडीत. टॉपच्या गाडीत बैल जो पळतोय त्या बैलाची जिद्द मानायला लागेल आम्हाला, कारण की आम्ही सुद्धा त्याच्या आजारा पुढे हरलो होतो. त्यांनी पुन्हा उठून त्याचपर्यंत आम्हाला जिथपर्यंत त्याला योगदान दिला त्याने आम्हाला जिंकण्याचा, आणि तोही जिंकतो. त्यामुळे आम्ही त्याला त्याचा उपकार आणि त्यांनी केलेले कर्तव्य आमच्या फार मौल्यवान आहेत आणि ते आमच्या छातीत आणि सगळ्या मनात रुतलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कधीही त्याला विसरणार नाही आणि कधी विसरणार नाही. मरेपर्यंत आम्ही त्याला विजय उपकार देतो, आम्ही कधी विसरणार नाही. पाठीमागं मी बोललो होतो, हा बैल संघर्षातच उभा आहे. मित्रांनो, त्याचा आजारपणाचा संघर्ष आवर्जून आज गुलाल आहे महबूबच्या ह्याच्यात. संघर्ष कुठल्या आजारातून हा बैल उभा राहिला आहे मला सांगा, प्रेक्षकांना कळू दे. आज गर्दी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्यांना वाटते पळतोय, पण त्याचा संघर्ष जाणायचे. कुठल्या आजारातून तो उभा राहिला? संघर्ष आणि आजार जो त्या आजार असा झाला तर आजार का त्या आजारातून कुठलाही बैल अजूनपर्यंत पळायला मला दिसला नाही. सगळ्यात महत्त्वाचा आजार का त्याला ती लाळ येऊन गेले, खरकूत येऊन गेला. त्याच्यामध्ये मोस्टली 99% बैल फेलच जातात. त्या आजारातून बैल मौल्यवानपणे उभा राहून सुद्धा आज 1 नंबरची शर्ती करतोय ते आम्हाला. आणि त्याला कुठल्या कानाचा पडद्याचा आजार अजून चालू आहे, त्याचा लंपी होऊन गेला. सर्वात ज्या गोष्टी कोणाला माहीतच लंपी नव्हती, ती लंपी पहिल्यांदा महबूबला येऊन गेली. त्यामुळं आम्हाला त्याच्या सांगतानावर रडायला येते का बैल त्यावेळी काय होते आमच्यासोबत. आणि पॅरालाइज ही त्याला एक धड आमची पहिल्यापासून गेलेली आहे. त्याचा अजूनही बघा, 1 डोळा त्याला तुम्हाला बारीकच दिसेल आणि 1 डोळा मोठा दिसेल. त्यामुळे आम्ही त्याचा फार उपकार त्याचा कधीच नाही विसरू शकत. हा बैल वेगळा काय मित्रांनो, एवढा आजार असून तो बैल पळतोय, मन जिंकतोय आणि 1-2 नाही गत कितीतरी वर्ष बैल उभा राहतोय आणि पळून सगळ्यांची मनं जिंकतोय. मला सांगा सगळ्या गोष्टी जवळनं बघताय, पण पाठीमागं जो वाईट काळ आला त्यातून कशी उभारी घेतली? म्हणजे पळून तर घेतलीच, पण तुमची मानसिकता त्यावेळेस काय होते? कारण काही लोक म्हणतात की बैल संपला, त्याला पळवू नका, आणि त्याच्यानंतर एवढं यश. या ते यशाचा मित्रमंडळीचा जास्त हातभार आमच्या जीवनात लागलेला आहे. डॉक्टर झाले आमचे सतीश म्हात्रे, गोटे भाऊ, गणपा भाऊ यांनी, इतर आमची सरपंच ग्रुप आहे, त्यांनी जे महबूबवर जीव लावलेला आणि त्याच्या प्रयत्नांना मला वाटते मुक्का प्राणी आहे, पण त्याला त्याला समजूत जास्त आहे का आपल्या याचा माणूस कुठेच जीव लावतोय. त्यामुळे त्यांनी सुद्धा आमच्या ग्रुपचं मेहनत त्यांनी विसरली नाही आणि त्या जिद्दीसाठी मला वाटते तो पळत असेल आत्तापर्यंत. म्हणजे मथुर, महबूब किंवा अजून सगळ्या ही झाली, ही बैल मित्रांनो मालकासाठी पळतात. आणि ह्या बैलाचा मला एक विशेष काय वाटतं माहिती आहे का, तो संघर्षातून उभा राहिलेला आहे ना. आजही तेवढ्याच ताकदीनं पळतोय. बैलाला आत्ता थोडी विश्रांतीची गरज आहे. जाता तुम्ही काय सांगाल? आज एक असं विक्रमी विजय, म्हणजे टॉपची बैल आहेत, त्यात आपला बैल अजून आहे, 7-8 वर्ष झालं त्याच रेसमध्ये आहे. सर्वात जेवढ्या शर्यत त्याच्यापेक्षा आज भरपूर आनंद झाला, कारण की शर्यत आपली प्रेक्षणीय लढत पण होती आणि थोडीशी अगोदर शर्यत झाली आपली आणि बदलायची शर्यत होती. ॲक्च्युली शर्यत प्रेमापोटी झाली, पण कसं आहे, खेळ असतो, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि आज महबूब सगळ्यांचं मन जिंकलं, बाकी काही नाही. आणि जसं पोशेगावचं हिंदकेसरी मैदान जसं म्हणलं जातं, तसं 26 जानेवारी देसाई हे हिंदकेसरी मानलं जातं मुंबईसाठी पारंपरिक मैदानात. आणि हा कितवा गुलाल देसाई गावमध्ये?
हा 4-5 गुलाल झालेत, पण कधी इथून हारून नाही बैल गेला आजपर्यंत, रेकॉर्ड आहे. बर बघा मित्रांनो, लहान मुलांचं आवडीचा बैल महबूब. काय तू बघितलं का आज पळताना महबूबला? हो. बर काय बघितलं कुठं होती बघाय? पाठीमाग होती का समोर? समोर होती. होय. बर काय आता धरलाय तुला? मारतो का बैल? नाही. नाही का? होय. बर कितवीला आहे तू? 6वी. बर मग घरी जाऊन आता असणार का पार्टी, गुलाल वगैरे? हो. बर मित्रांनो, ही अशी छोटी छोटी लहान बाळ असतात, त्यांचंही प्रेम महबूबला भेटत असतं. आणि मग बाकी अजून हरण्यात आणि ह्याचा पहिरा कधी म्हणजे झाला काय आपलं ठरलेलं, कसं सांगाल? नाव दिलेला पहिला आणि मथुर आणि महबूबच गाडी पळणार होती. नाव दिलेला हरण्याचा, गाडी जमली गेली बकासूर आणि हरण्या, त्यामुळे योगदान राहुलला मग राहिला. सगळे मिळून एकत्र केला. त्यामुळे बैल दिला गेला, बैल मागला आणि आम्ही पण त्याचा बोललो, आम्ही पण स्वतः बोललो की बैल घालूया आपण आणि एकत्र ही शर्यत करूया सगळे मिळून. त्यामुळे हा यश आला सगळ्यांचं आहे. म्हणजे कधी जोडी पळणार महबूब मथुर परत? सांगू शकत नाही. या मैदानात पण दुसरीला पण पळू शकते गाडी. त्याच्यामुळे काय ती काही गाडी ही नाही, A1 जोडी आहे, महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. ती कधी अंधारात येऊन प्रकाश काढेल याचा भरोसा मी पण काय देऊ शकत नाही. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाहीत, बोलण्यासारखं खूप आहे. यांची मुलाखत बघितली असेल आणि एवढा बैल पळतोय त्यामुळे सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त एवढंच महबूबला विश्रांतीची गरज आहे. बैल पळून आलेला आहे, त्यामुळं अशी विनंती करतो, अशी प्रार्थना करतो की महबूबचा गुलाल असाच राहावा आणि देसाई गावात त्यांनी सांगितलं 4था-5वांचा गुलाल आहे, अशी परंपरा त्याची कंटिन्यू चालू राहावी अशी प्रार्थना करतो. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आज जी शर्यत झाली, बकासूर त्याच्यानंतर बच्चा, त्याच्या विरुद्ध होते महबूब आणि हरण्या, ह्यात विजेता झाला आहे हरण्या आणि महबूब. आणि गुलालात पाहताय भिंजोडचा खऱ्या अर्थानं बादशाह असणारा महबूब. ओढू नका फक्त. मित्रांनो, महबूबनं आज चांगल्यारीत्या पळाला, वैशिष्ट्यपूर्ण पळाला आणि हे यश विक्रमी आहे. त्याच्यासाठी जसं ढाल महत्त्वाची असते प्रत्येकाला, तसे बिनजोडला ही बादलीचं स्वरूप आहे, इथं ह्याला मान्यता आहे. तर टीम आहे महत्त्वाची. एक बैल पळत असतो त्यावेळेस तो बैल फक्त पळत नसतो, खूप माणसं त्याच्या मागं पळत असतात, त्यावेळेस तो बैल घडत असतो. टीम आहे ही महबूबची, बघू शकता. कसं सांगाल आज मोठा विजय? आज आमच्यासाठी एक चांगला दिवस आहे आणि आज आमचा बैल पळाला, गुलालात राहिला. सलग इथं बिनजोडचा मानकरी असतो आमचा महबूब. गेल्या वर्षी पण महबूब चांगला पळाला, मथुर आणि महबूब आज पण पळाला. चांगल्या अंतरात गाडीची विजय झाली आमची. ही किती लोकांची टीम आहे? ही कमीत कमी 40-50 लोकांची टीम आहे. पाहू शकता मित्रांनो, ही अशी टीम आहे आणि ह्या टीममुळं यश भेटतं. कधी आलेल तुम्ही? आज आमची घाटाची मंडळी आज सकाळी आली पहाटे, अर्धी काल आलेली. हे आमचे तरसटचे गोट्या भाऊ. पूर्ण नियोजन तिकडेच असतो, घाटावरचं नियोजन पूर्ण गोट्या भाऊंचंच असतो. हा ड्रायव्हर कोण होतं गाडी? ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर नावडे. बरं, नेहमीचा. तर त्यांचंही या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनंदन करतो. तर ही टीम होते महबूबची आणि आज त्यांना देसाई गाव या मैदानात गुलाल भेटलेला आहे. चांगल्या प्रकारची त्यांची गाडी पळाली आहे. ही टीम पाहू शकता. धन्यवाद.